मुंडे साहब तुम आगे बढ़ो। संत भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय। मुंडे साहेबांचा जय हो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काल जे जरांगे पाटलांनी आमचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्यावरती जे आरोप केले ते आरोप खरे जर पाहता समाज बी एवढा आम्ही बी एवढे वेळे नाही राहिलो. आम्हाला बी कळतंय शूटिंग करणारे लोक कोणाचे तुमचेच, तुम्हाला दाखवणारे लोक कोणाचे तुमचेच, ज्यांनी सुपारी घेतली ते लोक कोणाचे तुमचेच, आणि तुम्ही नाव कोणाचं घेताय धनंजय मुंडे साहेबाचं. अरे तसं नाव तर आम्ही बी तुमचं घेऊ शकतो ना. बी 2-4 माणसं घेऊन बसू आम्ही बी दारू प्यायला म्हणू शकतो का मला सांगितलं जरांगे पाटलांनी याचे 5 कोटीची सुपारी दिली धनुभाऊ मारायची म्हणून. तुम्ही ते काय ग्राह्य धरणार का आणि तुम्ही त्यांना आरोपी करणार का? आणि त्यांचे ते वकील सांगत ते कोण केदार वकील येते का धनंजय मुंडे साहेबावरती मोका दाखल करा. अरे तुला एवढं करायला पाहिजे, तुला त्या आंदोलनातून तिथून कोण रे याला हाकलून द्या म्हणले. ही सगळं तुला इज्जत राही ना, कमीत कमी त्या वकीलची पेश तर इज्जत राखव. आणि तो तरी ते बरं बोलायला पाहिजे कधी बाजू धरून तो ती माणूस जर एवढा सुशिक्षित दे एवढा हुशार आहे म्हणल्याच्या नंतर सगळं जर तू अशी बाजू धरतो, तू स्वतः वकिली पेशाचा माणूस आहे आणि तू सकाळी सांगतो मीडियापाशी काल का त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करा. मोका अंतर्गत कारवाई करायला काय खाऊचा बाजार आहे का? उद्या आम्ही बी कोणाचं बी नाव घेऊ शकतो ना. जे आरोप झालेत त्याची तुम्ही काय सत्यता तपासा, त्याचे बोला. आणि एवढे बी वाईट दिवस आमचे आले नाही का आम्हाला तुमची मारायला सुपारी द्यावं लागेल म्हणून. तुम्ही अशा गुळांनी मारणारे लोक आहेत, आम्हाला बाकीच्याचं काय करायचे? जे मरतील ते मरतील, जे चुकीचं असेल ते. बाकीचा मराठा समाज सगळा आमचा दोषी नाहीये. आम्ही बाकीच्याला बोलणार आहेत. हे 4 जण जे 4 गळ हिंडत ना खाली ते बी बोलते धनुभाऊवर, ज्याची अवकात नाही ते पण टीका करते. कोणी म्हणतं धनुभाऊ आम्ही असं करू, धनुभाऊ तसं करू. ज्याच्या गांडीत दम आहे तुम्ही या धनुभाऊ पट्टे एकटा शावकात उपाय, ज्याच्या दम असं त्याला सांगणारा कधी ओपन उपाय मी. आणि आम्ही जे बोलले धनुभाऊला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि इथून पुढे जर धनंजय मुंडे साहेबांवर जर कोणी आरोप केले तर त्याला आम्ही जशात तसे उत्तर देतो, कोणी असेल. आणि सरकारने सगळं याचा विचार केला पाहिजे आणि सरकारने विचार करून बाजू धरावं. आणि वंजारी समाजाला एक विनंती आहे, अरे अजून बी समजा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब गेले, आता जर असं होऊन जर धनंजय मुंडे साहेब जर राजकारण संपलं ना बाळा, तुम्हाला वाली तिन्ही तळात कोणी जाणार नाही. अजून बी सुद्धा आणि मुंडे साहेबासाठी सगळे रस्त्यावर उतरा, तर आपण वंजारी समाज आणि ओबीसी समाज जिवंत राहणार आहेत. 2-3 दिवस आपण संध्याकाळी टीव्ही पाहतो.